जनसुरक्षा विधेयक मांडताना विजय वडेट्टीवार गैरहजर होते। गैरहजेरीबाबत हायकमांडकडून वडेट्टीवार यांना विचारणा करण्यात आली। विधेयकाविरोधात भूमिका का घेतली नाही अशी विचारणा पक्षश्रेष्ठींनी केल्याचं समजतंय। काँग्रेस हायकमांडकडून वडेट्टीवार यांच्या या अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली गेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा आता वडेट्टीवार यांना या सगळ्या संदर्भात विचारणा केल्याचं समजतंय। वडेट्टीवार यांनी याच्यावर काही स्पष्टीकरण दिलंय का? अद्यापर्यंत या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट लिखित निर्देश दिलेले असताना या संदर्भामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी सभागृहामध्ये कुठलीही भूमिका घेतली नाही। दुसरी बाब या सगळ्यामध्ये महत्त्वाची ही आहे की त्या दिवशी विजय वडेट्टीवार हे सभागृहामध्ये उपस्थित नव्हते, त्यामुळे इतर जे नेते आहेत त्यांनी देखील नाना पटोले सारख्या नेत्यांनी या संदर्भात भूमिका का घेतली नाही असाही प्रश्न या संदर्भामध्ये व्यक्त केला जात आहे। या संदर्भामध्ये काँग्रेसतील एका बड्या नेत्यांशी बातचीत केली असता त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्यांनी माती खाल्लेली आहे आणि या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी जे आहे याची दखल घेतील अशा स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता रमेश चन्नीथाला यांच्या निर्देशानुसार विजय वडेट्टीवार जे गटनेते आहेत त्यांना या संदर्भामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये भूमिका का घेतली नाही या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता या संदर्भात विजय वडेट्टीवार हे लिखित स्वरूपात काय खुलासा करतात, त्याचबरोबर ते सीएलपी लीडर असल्यामुळं इतरही नेत्यांना ते अनुपस्थित असल्यामुळं या संदर्भात काही खुलासा करण्याचे आदेश दिले जात आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे। थोडक्यात जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेस श्रेष्ठी जे आहे ते प्रचंड नाराज आहेत आणि या संदर्भामध्ये थेट आता कारवाई काही होते का, कारण आतापर्यंत नोटिसावरती नोटिसा दिल्या जातात आणि काँग्रेसचे नेते जे आहेत ते चुकावर चुका करतात। त्या सगळ्या संदर्भामध्ये आता कारवाईची अपेक्षा काँग्रेस श्रेष्ठींकडनं केली जात आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी। जनसुरक्षा विधेयक ज्यावेळी मांडलं गेलं त्यावेळेला वडेट्टीवार हे अनुपस्थित होते आणि त्याची काँग्रेस हायकमांडनं आता दखल घेतलेली आहे। त्याबाबतची स्पष्ट विचारणा वडेट्टीवार यांना केली असं कळतंय।